या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। सोलापूर शहरातील 2 उड्डाणपूल बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या पोस्ट आणि रेल्वे खात्याच्या तसेच राज्य शासनाच्या जागा पुढील 15 दिवसात ताब्यात घेऊन ऑगस्ट पूर्वी वर्क ऑर्डर देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले। तसेच शहराच्या अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी मंजूर झालेल्या 1400 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची निविदा 15 सप्टेंबर पर्यंत प्रकाशित करून 30 नोव्हेंबरच्या आत वर्क ऑर्डर काढण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या। शहर विकासाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आयोजित बैठकीत आढावा घेतला। याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली। या विविध निर्णयांमुळे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे। या बैठकीस ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार देवेंद्र कोठे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, विमान प्राधिकरणाचे दीपक कपूर, वरिष्ठ अधिकारी श्रीकर परदेशी, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के.एच. गोविंदराज उपस्थित होते। पालकमंत्री गोरे म्हणाले, उड्डाणपुलाचा विषय शासकीय जागांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे प्रलंबित होता। आमदार कोठे यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक घेऊन उड्डाणपुलाचा प्रश्न सोडवला आहे। शहर पाणी पुरवठा योजनेसाठी 15 सप्टेंबर पर्यंत निविदा प्रकाशित करून 30 नोव्हेंबरच्या आत वर्क ऑर्डर देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले। समांतर जलवाहिनीचे काम झालेले असले तरी शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी अंतर्गत पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बदलण्याची आवश्यकता आहे। त्याकरता मंजूर झालेल्या योजनेसाठी जागतिक बँकेचा हिस्सा, राज्य शासनाचा हिस्सा, मनपाची भूमिका या विषयावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली। सोलापूरच्या विमानसेवेबाबतही यावेळी चर्चा झाली। विमानसेवा पूर्ववत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून संबंधित कंपनीला नोटीस देण्याबाबत देखील सांगण्यात आले आहे। दृश्यमानता असेल तर विमानसेवा सुरू राहिलीच पाहिजे असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह आहे। सोलापुरातील नाईट लँडिंग विमानतळ परिसरातील अतिक्रमणाच्या विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली। 15 ऑगस्ट पर्यंत सोलापूर शहरासाठी किमान 25 ई-बस मिळाव्यात याबाबतही यावेळी चर्चा झाली। सोलापूर महानगरपालिकेच्या 249 रोजंदारी आणि वाहन चालकांना कायम सेवेत घेण्याचा विषय कोल्हापूर महानगरपालिकेच्या धर्तीवर तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. के.एच. गोविंदराज यांना सूचना दिल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।